एका वेगळ्या गोष्टीकडे जायचंय की एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे. आता हे अनामिका कापणे हे काय प्रकरण आहे हे मला माहित नव्हतं. मी त्याची जरा माहिती काढायचा प्रयत्न केला तेव्हा मला त्याची जी माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात. जर एवढा सगळा सक्रिय सहभाग जर चाकणकरांचा तिथे दिसत असेल तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या समवेत पुणे जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख अनंत घराजी हे उपस्थित आहेत. पत्रकार परिषद कशासाठी आहे हे तेव्हा ना आपल्याला बऱ्यापैकी कल्पना आलेली असेल. ज्या पद्धतीने जगामध्ये एप्स्टीन फाईल गाजत आहे, महाराष्ट्रात कॅप्टन फाईल सुरू झालेली आहे. या कॅप्टन फाईलचे रोज नवनवे खुलासे पुढे येत आहेत. अर्थातच अनेक सेलिब्रिटी, अधिकारी, मंत्री, बड्या राजकीय हस्ती या सगळ्यांची नावे सुद्धा आणि फोटोज पुढे येत आहेत. आम्ही विरोधी बाकावर काम करतो तरी सुद्धा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे अभिनंदन केले पाहिजे की एक चांगली कारवाई झाली गेली. त्यामुळे गृहमंत्र्यांचे अभिनंदन करत असताना गृहमंत्र्यांकडून आता काही अपेक्षा व्यक्त केल्या जातात. अपेक्षा काय आहे की या सगळ्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा गेल्या 3 दिवसांपासून सगळीकडे सुरू आहे. यावर स्पष्टीकरण देताना त्या असं म्हणाल्या की माझा व्यक्तिगत काहीही संबंध नाही, माझा फक्त ट्रस्ट पुरता संबंध होता आणि मला त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याची काही माहिती नाही. पण मी त्या दिवशीही खबरदार पुढारीचा जो वृत्त संपादक होता दत्तात्रय खेमनार, या खेमनारची त्याला जी काही पत्र पाठवली होती महिला आयोगाच्या डेसिग्नेशनसह आणि पोलिसांना जे आदेश देऊन की सुमोटोसह याच्यावर गुन्हे दाखल करून घ्या आणि त्याला दबाव आणला होता आणि तो चाकणकरांनी दबाव आणला होता, याचे सगळे पुरावे आता पुढे आलेले आहेत. आणि चाकणकर कशा पद्धतीने या माणसाला पाठीशी घालत होत्या. ज्योतिष सांगणं एक वेगळी गोष्ट आहे आणि तंत्रमंत्र विद्या करणं एक वेगळी गोष्ट आहे. हे तंत्रमंत्र, काळी जादू, अघोरी विद्या हा सगळा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कृती आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करत असताना जर एकीकडे सोशल मीडियावर मी माझ्या नवऱ्याची पूजा करत नाही तर माझे यजमानच माझी पूजा करतात, मी किती सुधारणावादी विचारांची आहे असं सांगणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा फक्त त्यांच्या पदराने ते पाय पुसत नाही तर त्यांच्या पायाशी अक्षरशः लोळण घेतात. विशेष गोष्ट की जेव्हा आम्ही काल 2 दिवस, कालचा नवीन वर्षाचा सण होता त्यामुळे मी त्यावर काही फार बोलू नये असं म्हणून मी कालचं मौन बाळगलं होतं. पण कालची महत्वाची घटना, ज्या काही गोष्टी मी एकत्रित करत होते, ज्या त्याची अनेक प्रकारची बेनामी संपत्ती, ज्याच्यातले अजून काही डिटेल्स आहेत, त्यामुळे मी ते थांबले. मी 2 दिवसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेईल आणि त्यावरचे डिटेल्स काढेन. पण महत्वाची गोष्ट अशी की या तंत्रमंत्र आणि अघोरी विद्या म्हणजे नाशिक, इंदोर, मग तिकडे नलखेडा आणि मग गुवाहाटी, कामाख्या असा सगळा तो प्रवास आहे. या सगळ्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा पुढे असतात हे फार गंभीर आहे. काही पीडित महिलांशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला तेव्हा पीडित महिलांनी सांगितलं, बघा पहिल्यांदा तर ते असं म्हणाल्या की नाही माझा काही व्यक्तिगत संबंध नाही, परंतु अगदी खरातांचे वडील वारले तेव्हा चाकणकर होत्या, खरातांच्या पोरीचं लग्न जमलं तेव्हा चाकणकर सगळ्यात पुढे होत्या,
खऱ्यात आमची भाची चाकणकरच्या घरात राहते. खऱ्यात आणि चाकणकर यांचे फायनान्शियल काही डॉक्युमेंट्स तेही मी 2 दिवसात पुढे आणेन. पण या सगळ्यांमध्ये अत्यंत गंभीर आणि धक्कादायक गोष्ट जी मला काल कळली, मी पीडितांचं नाव इथं डिस्क्लोज करू शकत नाही, पण एका पीडितेने सांगितलं की ताई, चाकणकर बाई स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या. त्या तंत्रमंत्र विद्या कशा करताय, तर एक फोटो मी आपल्याला दाखवला पाहिजे. तसे तर खूप फोटो आहे, पण जो ठळक फोटो आहे तो त्याची तारीख सह दाखवते. आणि मग पुन्हा पुढे हा फोटो सगळ्यांनी बघितला. आपण सगळ्यांनी हा फोटो सगळ्यांनी बघितला. याचा अर्थ की सरेंडर करणे, की कशा पद्धतीने स्वतःचा सतसत विवेक हरवून त्या सरेंडर करतात. आता हे सरेंडर करून झाल्यानंतर त्या पुढे काय करतात की या सगळ्यांच्या मध्ये त्या म्हणाल्या की नाही आमचं काय, मला काही देणं घेणंच नाही, मी फक्त ट्रस्टवर होते. हा फोटो काल सगळ्यांनी बघितलेला आहे, पण पुन्हा एकदा माध्यमांना दाखवला पाहिजे की हा फोटो हा फक्त ट्रस्टवर असणाऱ्या संचालकाचा फोटो आहे का. या फोटोवरून आम्ही त्यांचे खऱ्यातशी असणारे कौटुंबिक संबंध काय आहेत काय नाही हे त्या सांगतील. आम्हाला त्याच्यातही जायचं नाही, मला त्याच्यावरही जायचं नाही. मला एका वेगळ्या गोष्टीकडे जायचंय की एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे. आता हे अनामिका कापणे हे काय प्रकरण आहे हे मला माहित नव्हतं. मी त्याची जरा माहिती काढायचा प्रयत्न केला, तेव्हा मला त्याची जी माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे. मी त्याची कॉपी काढून आणली आहे. अनामिका कापतात, कशासाठी कापतात बघा. ते तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित कशी केली जाऊ शकते, कशी, तर परत तंत्रमंत्र विद्येच्या लोकांनी सांगितलंय की हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेले आहे, ज्यामुळे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्त करणे असा या तंत्रमंत्र विद्येचा अर्थ आहे. त्यांनी सांगितलं की ताई, हे विशिष्ट वेळेला करतात. कधी करतात, हे सोमवती अमावस्येला करतात. हे सोमवती, आम्हाला इतकं काही त्याच्यातलं नॉलेज माहित नव्हतं. आणि मग एक फोटो एका माऊलीने पाठवला, त्याचा स्क्रीनशॉट बघा, त्याच्यात तारीख आहे खाली 12 सप्टेंबर 2024. फोटो जर नीट, मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईन. इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे. मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा. 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या सारखा आहे. हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे. हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे. मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे. आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात. आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा. याच्यात तारखा आहे, कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे. याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः 20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे. मग जखम छोटी छोटी झाली. हे बघा, इथे बँडेज आहे, याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला. त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती. अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो हे गंभीर आहे. अशा पद्धतीने महिला आयोगाच्या अध्यक्षा जर तंत्रमंत्र विद्यांमध्ये असतील आणि पीडित सांगते की हे आमच्या समोर घडलेलं आहे, हे आमच्या समोर झालेलं आहे. आता जर असं सगळं असेल, हे चित्र, हे फोटो खूप आहे,
हे बँडेज क्लिअर कट दिसतात. असंख्य फोटो आहेत त्याच काळातले आहेत सगळे. याच्या तारखा जाणीवपूर्वक स्क्रीनशॉट का दिलेले आहेत? कारण याच्या तारखा आहेत खाली. आता हे सगळं जर बघितलं, इथे पण एक फोटो आहे, इथे सुद्धा बँडेज आहे. आता आमचं असं म्हणणं आहे की ज्याला प्राईम फेज मध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीचा भाग म्हटलं जातं, एखादा गुन्हा करताना त्याच्यातला सक्रिय सहभाग. चाकणकर बाई यांना सगळ्या गुन्ह्यांची माहिती होती, हे खबरदार पुढारीच्या वृत्त संपादकाने स्पष्ट केलं. चाकणकर बाईंनी सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले होते. चाकणकर बाईंनी अगदी खरा त्यांचा जो पीए ज्याने त्या बाईंना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला होता, त्याच्याही संबंधाने स्वतःचा सक्रिय सहभाग नोंदवला होता. 1 वर्षापासून हे सगळं चाललं होतं. पोलिसांनी 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावला होता. आता जर एवढा सगळा सक्रिय सहभाग जर चाकणकरांचा तिथे दिसत असेल, तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. दुसरी मागणी काय आमची? चाकणकरांची, ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसतो, ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे. तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण प्रश्न अनेक महिलांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर तंत्रमंत्र विद्येमध्ये जर स्वतः चाकणकर गुंतलेले आहेत असं पीडित सांगत असतील आणि त्याचे असे धक्कादायक फोटो जर येत असतील, तर चाकणकरांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे.